काही एक दोन जे पळालं तेच रन सांगायचे आपल्याला लढत असती यानंतरचा सामना कोण आहे 10वा मैल आणि कोण आहे 10वा मैलचं नाव काय 10वा मैल लिटर फोन आलता काय यानंतर जो सामना होतोय तो 10वा मैल लिटर्स वर्सेस वडकीनाला हिरोज या मॅचच्या हाफ इनिंग नंतर दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी यायचंय
चला नॉट आउट. चला स्ट्राईकला घेतोय तो निखिल. नो बॉल. नो बॉल. संघाची धावसंख्या पोचली ती 25. सुंदर असा टोलवलेला चेंडू, त्यावर नो प्लस षटकार. आपल्या संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो निखिल गायकवाड. नो प्लस षटकार. दोन धावा. आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो निखिल. नॉन स्ट्राईकला खेळतोय तो अनिकेत. गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय तो निखिल गायकवाड. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने, चौकार. निखिल हा आपल्या संघाची जबाबदारी घेऊन ओपनिंग बॅटिंग घेऊन उत्कृष्ट पद्धतीने आपल्या संघासाठी बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू, त्यावर झेल सुटलेला. दोन धावा. दोन धावसंख्येने संघाची धावसंख्या पोचली ती 40. पंचांचा निर्णय डेड बॉल. बॅट्समन जर रेषेच्या पुढं स्ट्राईक घेऊन खेळत असेल तर तो डेड बॉल राहील. पंचांचा निर्णय हा डेड बॉल राहील. एक धाव. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो निखिल. दोन षटकानंतर संघाची धावसंख्या पोचली ती 41. बिनबाद 41. सुंदर अशा पद्धतीने लढकत असती अंदाज या संघासाठी. प्रथम फलंदाजी करण्यासाठी जे दोन बंधू मैदानात आले ते निखिल गायकवाड, अनिकेत गायकवाड. संघाची जबाबदारी घेऊन उत्कृष्ट अशा पद्धतीने फलंदाजी करतायत ते निखिल गायकवाड. वाईट चेंडू. निखिलने हा टोलवलेला चेंडू पण झेलबाद. अक्षयचे वैयक्तिक पहिल्या संघाचे तिसरे षटक टाकतोय तो अक्षय कटके.
संघाची धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 42. निखिलची जागा घेण्यासाठी येतोय तो संदेश. संदेशनी याआधी सुद्धा आपल्या टीमची जबाबदारी घेऊन उत्कृष्ट पद्धतीने आपल्या संघाला विजय मिळवून दिलेत. त्यामुळे निखिलची जागा घेण्यासाठी आणि आपल्या संघाची जबाबदारी घेण्यासाठी स्ट्राईकला आलाय तो संदेश. गोलंदाजी करतोय तो अक्षय. खूपच उत्कृष्ट अशा पद्धतीने गोलंदाजी करतोय तो अक्षय. काही सामने पराभवाच्या दिशेने गेल्यानंतर विजयी पद्धतीने जे 2 सामने केले त्यामुळे दत्तनगर सुपर किंग्स आणि लढकतोस्ती यद्दाज अतिशय उत्कृष्ट असा होणारा हा सामना. उत्कृष्ट पद्धतीने पटकवलेला हा अनिकेतच्या बॅट मधून गेलेला फलंदाजी झेलबाद. सुंदर पद्धतीने फलंदाजी करत होता तो अनिकेत, पण त्याच उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाज करतोय तो अक्षय कटके. संघासाठी ही दुसरी विकेट घेतलेली आणि उत्कृष्ट असा झेल घेतलाय तो सूरज. न्यू बॅट्समन सुद्धा स्ट्राईकला आले ते सूरज. गोलंदाजी करतोय तो अक्षय. अनिकेतची जागा घेण्यासाठी आलाय तो सूरज. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो अक्षय कटके. पुन्हा एकदा डॉट बॉल. षटक संपलेलं. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 2 बाद 43. 2 विकेट घेऊन फक्त तिसऱ्या षटकामध्ये 2 धावा दिल्यात त्या अक्षय कटकेने. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी अक्षय कटकेने केलेली. संघाचे चौथे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय तो सागर गाडे. स्ट्राईकला खेळतोय तो संदेश. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. वाईट चेंडू. संदेश टू सागर टू संदेश. पुन्हा एकदा छान पद्धतीने पटकवलेला चेंडू आणि त्यापेक्षा उत्कृष्ट असा झेल. संदेशला सुद्धा परतावं लागतंय. दत्तनगर सुपर किंग्स यांनी तिसऱ्या षटकानंतर हा सामना आपल्या साईडने काबीज केलेला. पहिले 2 षटकात उत्कृष्ट अशी बॅटिंग निखिल आणि अनिकेतने केल्यामुळे पहिल्या 2 षटकात लढकतोस्ती यद्दाज यांनी सामना आपल्या साईडला झुकवलेला होता. पण अक्षय कटके या गोलंदाजाने तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे सामन्याचा समीकरण चेंज करून हा सामना दत्तनगर सुपर किंग यांच्या साईडने झुकवलेला. सागर टू राहुल. संदेशची जागा घेण्यासाठी आलाय तो राहुल. उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाज करतोय तो सागर गाडे. सागर टू राहुल. पुन्हा एकदा डॉट चेंडू. दत्तनगर सुपर किंग्स यांचा रिव्ह्यू. सर्व खेळाडूंना विनंती राहील, रिव्ह्यूचं टायमिंग हे फक्त 15 सेकंदाचे असेल. त्यामुळे 15 सेकंदापर्यंत जो रिव्ह्यू घेईल तोच रिव्ह्यू इथे चेक केला जाईल.
चौथ्या षटकातले 3 बॉल. संघाची धावसंख्या पोहोचले ते 44. 3 बाद 44. नॉट आउट. 4 बॉल. चौथ्या षटकातले 4 बॉल. गोलंदाजी करतोय तो सागर गाडे. स्ट्राईकला घेतोय तो राहुल. सुंदर असा पटकवलेला राहुलने हा लेके झेल बाद. डेड बॉल. ज्यावेळेस फलंदाज जे बॅटिंग रेश आपण केलेली आहे त्याच्या पुढे जर स्ट्राईक करून खेळत असेल तर तो डेड बॉल राहील. तो षटकार गेला तरी डेड बॉल राहील आणि विकेट पडली तरी तो डेडच बॉल राहील. एक मिनिट. पहिला डॉट दुसरा वाईड तिसरा डॉट आहे चौथा बॉल काय डॉट. चला चालू करा. सागर टू राहुल. पुन्हा एकदा उत्कृष्ट पद्धतीने टोलवलेला चेंडू. एकच धाव. आपल्या सामन्यासाठी उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो सागर गाडे. सागर टू सूरज. सूरजने सुद्धा डॉट चेंडू खेळलेला. उत्कृष्ट पद्धतीने आपल्या संघासाठी गोलंदाजी केली ती सागर गाडेने. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 45. जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. सागर गाडेने सुद्धा उत्कृष्ट अशी गोलंदाजी करून आपल्या संघासाठी चौथ्या आणि शेवटच्या षटकासाठी फक्त 2 धावा दिलेल्या. 2 धावा आणि 1 विकेट. दत्तनगर सुपर किंग्स या संघासाठी जिंकण्यासाठी 24 बॉल 46 धावांची गरज. चला दत्तनगर सुपर किंग्स आपले 2 बॅट्समन बॅटिंग साठी पाठवून द्या. चला 2 फलंदाज आपले पाठवून द्या दत्तनगर सुपर किंग्स. चला पंच.
चला, संघासाठी पहिले आणि वैयक्तिक पहिले षटक टाकतोय तो अनिकेत. स्ट्राईकला खेळतोय तो अभि. अनिकेत टू अभि. जिंकण्यासाठी 24 चेंडू 46 धावा. उत्कृष्ट असा बॉल टाकलेला अनिकेतने. डॉट चेंडू. सुंदर असा मिडऑफच्या दिशेने मारलेला हा चेंडू. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावसंख्येकडे धावतायत. तिसरी धाव पूर्ण. तिसऱ्या या 3 धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचली ती 3. स्ट्राईकला आलाय तो मयूर. मयूरने सुद्धा कव्हरच्या दिशेने पटकवलेला हा चेंडू. 4 धावा. संघाची धावसंख्या या 4 रनाच्या वाढतीने पोहोचते ती 7 धावा. गोलंदाजी करतोय तो अनिकेत गायकवाड. अनिकेत टू मयूर गाडे. हा सुद्धा कव्हरच्या दिशेने चेंडवलेला उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो मयूर. 4 धावा. संघाची धावसंख्या पोहोचले ते 11. अनिकेत टू मयूर. सुंदर असा मिडानच्या दिशेने हा टोलवलेला शॉट. उत्कृष्ट पद्धतीने मारलेला शॉट. 4 धावा. संघाची धावसंख्या पोहोचते ती 15. सलग 3 चौकार. उत्कृष्ट अशी बॅटिंग करतो तो मयूर गाडे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दिशेने पटकवलेला हा चेंडू. पुन्हा एकदा 4 धावा. संघाची धावसंख्या एका षटकानंतर पोहोचते ती 19. उत्कृष्ट अशी बॅटिंग करतात ते अभिजित आणि मयूर. संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आले ते अनिल गायकवाड. जिंकण्यासाठी 18 बॉल 27 धावांची गरज. स्ट्राईकला खेळतोय तो अभि. उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाज म्हणून ज्यांचे नाव या मागील मॅच मध्ये जे होते अनिल काका आणि जेल सोडलेला. 2 धावा. उत्कृष्ट पद्धतीने मारलेला मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू. 1च धाव. आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात ते अनिल काका. बघूया स्ट्राईकला आलेत ते मयूर गाडे. उत्कृष्ट पद्धतीने हा पकडलेला चेंडू पण नो बॉल. पंचांचा निर्णय नो बॉल. यष्टीरक्षकने स्टंपाच्या पुढे जर हा बॉल पुढे पकडला तर पंचांचा निर्णय हा नो बॉल असेल. संघाची धावसंख्या पोहोचते ती 23. दत्तनगर सुपर किंग्स या संघासाठी प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेले ते अभिजित आणि मयूर. दत्तनगर सुपर किंग्सला जिंकण्यासाठी 16 बॉल 23 धावांची गरज. उत्कृष्ट पद्धतीने बॉलिंग करतात ते अनिल. बघूया मयूर आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर असा टाकलेला चेंडू. डॉट चेंडू. एक धाव डिक्लेअर. संघाची धावसंख्या पोहोचते ती 24.
मिड ऑफच्या दिशेने मारलेला हा चेंडू, नो प्लस षटकार. मयूर आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या पोहोचली ती 31, बिनबाद 31. परत एकदा मिडच्या दिशेने मारलेला हा चेंडू, 2 धावा. तिसरी धाव पूर्ण. सुंदर अशा पद्धतीने फलंदाजी करतोय तो मयूर. आता स्ट्राईकला आलाय तो अभि. संघाची धावसंख्या 34. अभिने ही सुंदर असा मिडॉनच्या दिशेने मारलेला शॉट परंतु त्याच्यावरही झेलबाद. अभिजितची जागा घेण्यासाठी येतोय तो रोहित. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 34. जिंकण्यासाठी 12 बॉल 12 धावेंची गरज. तिसरे षटक घेऊन आलाय तो संदेश. स्ट्राईकला खेळतोय तो मयूर. सुंदर असा चेंडू, डॉट चेंडू. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते ती 35. स्ट्राईकला घेतो तो रोहित. रोहितने एक धाव पूर्ण. स्ट्राईकला आलाय तो मयूर. संघासाठी उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो मयूर. गोलंदाजी करतात ते संदेश. संदेश टू मयूर. पुन्हा एकदा एक धाव. संघाची धावसंख्या 37. 8 बॉल 9 धावांची गरज. सुंदर असा लॉगांच्या दिशेने चेंडू पटकवलेला, त्यावर सुद्धा 2 धावा. संघाची धावसंख्या 39. एक धाव पूर्ण. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 40. 6 बॉल 6 धावेंची गरज. संघाचे चौथे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आले ते निखिल गायकवाड. सुंदर अशी फलंदाजी त्यांनी आपल्या संघासाठी सुद्धा केलेली. आता गोलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी काय करतायत ते बघू. स्ट्राईकला आलाय तो रोहित. निखिल टू रोहित. सुंदर असा लॉग ऑफच्या दिशेने मारलेला हा चेंडू. 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते ती 42. निखिल टू रोहित. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा चेंडू, त्यावर सुद्धा धावबाद होण्याची शक्यता, पण थोडीशी मिसअंडरस्टँडिंग मुळे हा रनआउटचा चान्स सुटलेला. आत्ताही 2 धावा पूर्ण. निखिल टू रोहित. सुंदर असा पटकवलेला चेंडू, लॉगांच्या दिशेने टोलवलेला चेंडू, परंतु झेलबाद. हॅलो 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 3 बॉल 2 धाव्यांची गरज. रोहितची जागा घेण्यासाठी आलाय तो सूरज. 3 चेंडू मध्ये 2 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो निखिल.
सूरजने टोलवलेला हा चेंडू कव्हरच्या दिशेने, हा चेंडू टोलवलेला, त्यावर 2 धावा पूर्ण आणि दत्तनगर सुपर्स किंग यांनी हा सामना जिंकलेला. यानंतर जो होणारा सामना दावामल हिटर्स वर्सेस वडकीनाला हिरोज. हॅलो. वडकीनाला हिरोज टॉस साठी यायचंय पटकन. चला वडकीनाला हिरोज. चला निलेश आंबेकर, चला धावत या.